विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र असं अभिवादन करून आजच्या या चक्का जाम आंदोलनासाठी नेतृत्व करणारे आमचे तालुक्याचे आमदार सन्माननीय प्रवीणजी स्वामी गुरुजी, मार्केट कमिटीचे माजी सभापती सन्माननीय रणजितजी पवार साहेब, उमरगा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय रजाकभाई अत्तार आणि आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात, एसटी महामंडळाच्या विरोधात नाही, महाराष्ट्र शासनाच्या विरोधात हे चक्का जाम आंदोलन करण्यात आले। वास्तविक पाहिलं असताना हे आलेलं सरकार आहे, हे आलेलं सरकार लोकशाही मार्गाने आलेलं नसतो, हे ईव्हीएमच्या मार्गाने आलेलं सरकार आहे आणि म्हणून हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारनं या महाराष्ट्राच्या जनतेला नागवण्याचं काम चालू केलं। आपण बघा, एका बाजूला एसटीची भाडेवाढ केली आणि काल आमचा पालकमंत्री म्हणतोय मला माहीतच लाज वाटली पाहिजे या लोकांना। अरे जे खाता तुमच्याकडे आहे, त्या खात्याचा कारभार तुमच्याकडे आहे, हा कारभार तुमच्याकडे असणारा तुम्हाला भाडेवाढ माहित नाही। एसटीची भाडेवाढ कशा, एका बाजूला महिलांना सांगितलं अर्ध तिकीट आमच्या भगिनीला देवदर्शनाला जाण्यासाठी दिलं जातं आणि दुसऱ्या बाजूला 15% वाढ करायची, एका बाजूला शेतकऱ्याला सांगायचं तुमची वीज बिल माफ आहे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला 2.5 रुपये युनिट असलेल्या आपली वीज त्या ठिकाणी आज 7.5 रुपये 40 पैशाला तरी वसूल करायचं। आज शेतकऱ्याची काय परिस्थिती झाली, शेतात तुम्ही जे शेतकरी असताल तुम्हाला माहिती आहे आपल्याला 8 तास देखील लाईट मिळत नाही। आताच MSBनं नवीन नियम काढलाय, लोड जास्त आलाय, ट्रान्सफॉर्मर चालत नाही, टीपी चालत नाही, म्हणून 1 दिवसात लाईट दिलेली आहे, 1 दिवसात शेतकऱ्याला। अशा पद्धतीने या शेतकऱ्याला लागवण्याचं काम केलं। सोयाबीनचा भाव जरा वाढतोय म्हणून आशा निर्माण झाली तर 43 लाख लिटर टन पद्धतीनं ऑइल या ठिकाणी मागून घेतलं, त्यामुळं आमचं सोयाबीन आमच्या घरात आणि या जनतेला नागवण्याचं काम या सरकारनं चालू केलं असल्यामुळं मग मात्र हे ईव्हीएमचं सरकार, हे लोकशाहीचं सरकार नाही, ईव्हीएमच्या माध्यमातून मशीनमध्ये घोळ करून हे सारे सत्तेवर बसले। आपण बघतोय, पेपर वाचलं की आज 2 महिन्यात या महाराष्ट्रातल्या 2000 महिला बेपत्ता आहेत, दर 1 तासाला एका महिलावर बलात्कार होतोय। काय झाले कोणत्या ठिकाणी या संतोष देशमुखाचं कसं काय पद्धतीनं चालला यांचा खेळ, संतोष देशमुखाला कशा पद्धतीनं मारलं, संतोष देशमुखाची कशी निर्गुण हत्या केली याचा अभ्यास करावा लागेल। हे गुंडाचं सरकार आहे, हे पैशावाल्याचं सरकार आहे, हे लुटणारं सरकार आहे। या जनतेच्या हितासाठी एकही या सरकारमधला माणूस काम करायला तयार नाही। हे भारतीय जनता पार्टीवाले साले सांगते आमचं सरकार चांगलं आहे, आमचं सरकार गरिबी हटवणार आहे, एका बाजूला म्हणते ना खाऊंगा ना पिऊंगा म्हणणारं हे मोदीचं सरकार 72,000 कोटीचा घोटाळा करणाऱ्या अजित पवारला सत्तेत घेतंय आणि सांगतोय अजित पवारनं घोटाळा केलं नाही। सगळ्या चोराचा भासाळ अड्डा तयार त्या ठिकाणी झालाय आणि या चोराच्या अड्ड्यामध्ये हे चोर या जनतेला आणि या महाराष्ट्राला लुटण्यासाठीचं राजकारण या महाराष्ट्रात चालू असल्यामुळं या उमरगा तालुक्याच्या मतदाराचे मी शतशः आभारी आहे। कारण इथं एक गद्दार आपल्यात निवडून आणतात, 3 वेळेसच्या गद्दाराला आपण निवडून दिलं, ते गद्दारी एक सांगायचा आणि त्याचे चमचे कार्यकर्ते म्हणतात विकास, अरे तू विकास केला होतास, पैसे पावसासारखं टाकला, लागेल त्या पद्धतीनं मतदार घेण्याचा मार्ग अवलंबला, तरी देखील या माझ्या बहादर उमरगा तालुक्यातल्या मतदारांनी एक सर्वसाधारण कुटुंबात एका शाळेत मास्तर म्हणून काम करणाऱ्या प्रवीण गुरुजीला निवडून दिलं, म्हणून पहिल्या सुरूला मी या उमरगा तालुक्यातल्या मतदारांची आभार मानतो। एक चांगला आणि गरीब माणूस आहे, परंतु इथं चांगल्या आणि गरीबाचं चालत नाही। ह्यानं लगेच काय केलं, ह्याचं जातीचं सर्टिफिकेट खोटं आहे म्हणून कोर्टाने गेले। अरे तू कोर्टात जा ना, कोर्टाच्या पुढे जा,
ही उमरगा तालुक्यातली जनता यापुढं या ठिकाणी तुला आमदार म्हणून स्वीकारणार नाही, हे निश्चित ठरलेलं आहे. हे कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला बघायला मिळालं आहे. म्हणून मी विनंती करतोय, येणाऱ्या काळात ज्या पद्धतीनं तुम्ही आमच्या पाठीमागं विधानसभेला, लोकसभेला, मार्केट कमिटीला उभं टाकला, त्याच पद्धतीनं पुढच्या काळात देखील उभं टाकावं. तुमचा जो काही जनतेचा आवाज आहे हा उठवण्यासाठी हे निष्ठावंत शिवसैनिक कधीही कमती पडणार नाही. म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय आणि या सरकारला सांगतोय, या पालकमंत्री, परिवहन मंत्री बी त्यानंच आहे आणि पालकमंत्री बी त्यानंच आहे. जर ही एसटीची भाडेवाढ जर कमी नाही झाली तर धाराशिव जिल्हा बंदीची हात शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी देत असतो आणि पुढच्या काळात या परिवहन मंत्र्याला कदापि या धाराशिव जिल्ह्यामध्ये येऊ देणार नाही अशी ग्वाही या ठिकाणी देतो. आणि मी वाढत चाललेलं भाषण थांबवतो आणि सन्माननीय प्रवीण स्वामी गुरुजी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करावं. शिवाजी महाराज, समर्थ नायक बाबा बसवेश्वर, जनतेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रामाई माता भीमाई, महाराष्ट्र आणि देश घडवणाऱ्या सर्व महामानवांना वंदन. आजच्या या चक्राच्या प्रसंगी उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि आमच्यावर आत्महत्या प्रेम करणारी या भागातील उमरगा आणि परिसरातील शिवप्रेमी जनता, शिवसेनाप्रेमी जनता. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.